या जगाच्या संपूर्ण पाठीवर एकमेव असा राजा होता, एकमेव असा महापुरुष होऊन गेला की ज्यांनी त्या काळात संपूर्ण जे विचार दिले आणि त्या विचाराच्या आधारावर आज सुद्धा केवळ आपला देश नाही तर त्यांचा त्या विचारांचा आधार घेऊन अनेक देश चाललेत. सर्व धर्म समभावाची या भूमिकेतून प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एकत्र ज्यांनी केलं, एकता हा त्याच्या मागचा एक मूळ मंत्र होता. राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार त्यांनी मांडला. अर्थात लोकशाही ज्या लोकशाहीत आपण वावरतो त्याचा जर पाया कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि असं असताना ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही, कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही, तर ह्या देशातले सर्व लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं. एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतोय, आपल्याला जी आझादी आपल्याला मिळाली, गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली, केवळ ह्याच विचारांमुळे झाली. आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही, ज्या व्यक्ती महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तडजोड केली नाही. असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात. एक 2-3 दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं. हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी जे तो जो म्हणाला लाच, मला वाटतं असे लोकांना ज्यांनी लाच घेतात यांना लाच पलीकडं काय समजत नाही. हे असं बोलताना म्हणजे जिभेला हाड नसतं मला माहीत आहे, पण लावली जीभ टाळाला आणि काही पण बोलायचं, अशा लोकांच्या जिभा हसडल्याच गेल्या पाहिजे. आणि जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात, कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे, दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीचा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे. वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात हे अशा विकृत लोकांमुळं. या अगोदर सुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे, भेटणार आहे, अमितजींशी पण भेटणार आहे की ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे कुठं अभिनय करत असतील त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे. जे कोण फिल्म इंडस्ट्री मधले जे काय प्रोड्युसर, डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील या लोकांनी सुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे.
ह्या लोकांना गाडलं पाहिजे. ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश, या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं तर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना, कोणी पण बेताल वक्तव्य करायचं, ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी, संरक्षणासाठी, परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले, अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, तो जिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे अवमान करत असतील ह्या सगळ्यांना ठेचा आणि गाडा. तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय, पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकरवर आहेत. कुठले निकष आहेत माहीत नाही, असे सदस्य भांडारकरवर मध्ये भरलेले आहेत. मी तेच तुम्हाला सांगतोय की हे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या, हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे, या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे, जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील. कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं, म्हणजे आज मला सांगा ना, देवाची संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले, पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो. का ठेवतो तर बाकीच्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणारा अन्याय ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील, संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षण, हाच एकमेक त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं. आणि काय बोलणार, म्हणजे अक्षय किळसवाणी प्रकार आहे. अशा कलाकारांचे फोटो जे आहेत ते मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना ज्या आहेत राईट विंगच्या त्यांच्यासोबत पण इतिहासकारांसोबत पण फोटोज आहेत. आणि दुसरं एक राजे, हे कलाकार आहेत, साहित्यिक नाहीयेत किंवा इतिहासकार नाहीये. अगदी बरोबर. मग अशा ह्याच्यावर जर वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने करायला पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे, त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे, देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम, आणि आता सुद्धा या 1-2 दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बघितलं जात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न सुरू, अशी अनेक घटना गेल्या काही दिवसात झालेल्या आहेत. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. सुधांशु त्रिवेदी प्रकरण असेल, त्याच्या आधी झालेली आहेत, नंतरही झाली. तर एका पक्षाचे खासदार देखील सुधांशु त्रिवेदी एका पक्षाचे खासदार, हो भाजपचे खासदार आहेत. हे बघा, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील किंवा पत्रकार असतील किंवा कोण उद्योजक असेल, कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे. ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही. पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा, बरं ठामपणे म्हणतात की अशा प्रकारचे पुरावे आहेत. बरोबर आहे. म्हणजे औरंगजेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार, त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले. ते तसं नसतं, त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं. लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते. नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढ्या 300 वर्षाहून अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण, त्यांची प्रेरणा जे घेतो
याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची? कोरोना नाही, काळात ज्या पद्धतीनं काल त्यांचा पुन्हा दुसरा व्हिडिओ आला त्यात त्यांनी म्हटलंय की ज्यांना दुःख झालं असेल त्यांनी सगळ्यांची मी माफी मागतो, पण औरंगजेब हा लाचखोरच होता, माझ्या या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहे. अरे तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता. ह्याच्या पलीकडे काय? तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय? तर तो हरामखोर होता ना, तर राहुल काय कमी हरामखोर आहे का? राहुल तसं बायला गेलं असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला. कोरोना काळात मोदींनी ज्या थाळ्या वाजवायला सांगितल्या त्या डॉक्टरांसाठी नव्हत्या, त्या राम मंदिरातली मूर्ती अस्थायी करण्यासाठी होत्या असं पण त्यांनी म्हटलं नाही सोलापूरकडून. हे बघा आता त्याच्यावरती किती चर्चा करायची, त्याला ठेचा ना बस झालं. असे लोक वेचून ठेचले पाहिजे. किती वेळ लागतोय? त्या चर्चा करण्यापेक्षा त्या कृतीत आणलं पाहिजे असं माझं सगळ्यांना या प्रकरणी आपटेवर अजूनही कारवाई झालेली नाही. सिंधुदुर्ग प्रकरणातला पुतळा जो पडला होता महाराजांचं ना, हो, आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे. त्या लवकरात लवकर त्यांनी काय लोकांना आत पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसेल त्याबद्दल ते चौकशी अहवालात सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे. राहुल सोलापूरच्या घराच्या बाहेर आता आंदोलन सुरू आहेत कालपासून. तुम्ही महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर त्यांना जाब विचारायला जाणार आहात का किंवा तुमचा काय पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे हे करणार? पोलीस बंदोबस्त म्हणजे माझं तर म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा. पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का? इथं बलात्कार होतात, हे होतात, अनेक घटना घडतात. तिथं त्यांनी लक्ष द्यावं. या टुकारड्या भिकारड्या अशा हरामखोर ह्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवत आहे? जाऊ दे ना, जो तो आपल्या मरणाने मरतो. बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता. पोलीस बंदोबस्त काढण्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात का? गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, जनतेच्या रेट्यापुढे पोलीस काही करू शकत नाही. पोलीस म्हणजे कोण आहे? माणूसच आहेत ना. उलट तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना हे केलं पाहिजे. लोकांच्या रेटा किती, पोलीस किती आहे मला सांगा. कुठल्या जिल्ह्यात गेलं, आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो, त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो. जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस असे किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे? म्हणजे एका पोलिसाला किती 100, 200, 300, 400 माणसं. पोलीस काय ब्रुसली आहे का? ब्रुसली पण टिकणार नाही. मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी टिकू शकत नाही आणि जनता काय गप बसणार नाही. अशा व्हिडिओच्या माध्यमातून राजे, कारण अगोदर पुस्तक वाचत होते, आताची पिढी ही व्हिडिओ बघते, मग अशामुळं एक डिजिटल सेन्सरशिप असली पाहिजे का? अगदी बदनामी जी आहे ना, ती खूप व्हायरल केली जाते. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. यासाठी आम्ही सगळं पत्र दिलं आहे की डिजिटल सेन्सरशिप पाहिजे. त्याचबरोबर अनेक जे इतिहासकार आहेत, जेव्हा इतिहासावरती असे युगोपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो, त्यावेळेस त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचारात घेऊन, म्हणजे जेणेकरून कुठेही कधी तेढ निर्माण होणार नाही. हे सगळे म्हणजे ह्याचं पालन झालंच पाहिजे. सर, याला जोडून हा प्रश्न आहे. आता व्हिडिओज ऑलरेडी जे व्हायरल गेले आहेत, तर तुम्ही पत्र INB मिनिस्ट्री किंवा सेंट्रल किंवा स्टेटवर हे व्हिडिओज पुल ऑफ करून घ्यावे, कारण की हे तर अजून पास होत राहणार, व्हायरल होत राहणार. दिल्लीमध्ये खूप व्हायरल. आता मला सांगा एक मिनिट, आता सोशल मीडिया आता आपल्याला माहीत आहे म्हणजे किती आहे. आता ते कोण यूट्यूब असेल, इन्स्टा जे काय असतील, यात आता मला सांगा, जरी थांबवायचं म्हणलं तर कसं थांबवणार कोणाला? पण दुसऱ्या कोण वेगळ्या नावाने ते हे करतं. पण त्यामुळं मूळ आपल्याला कसं आहे, जसं आयुर्वेदामध्ये हे अँटीबायोटिकवरती माझा विश्वास नाही. आयुर्वेद कसं मुळावरती आपलं घाव घातला पाहिजे.
आतापर्यंत आता हे जे करतात ते मुळच छाटलं की परत असा प्रश्न उद्भवणारच नाही ना. आणि एकदा त्याला तिथं त्याच्यावरती एकदा एक एक्झाम्पल होणं असणं गरजेचं आहे. म्हणजे परत कोणी ह्याच्या अशा बाबतीत कुठल्याही महापुरुषा बाबतीत विधान करणार नाही. साधारणतः 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. हे विधान करून त्यानंतर व्हायरल झालेलं आहे. एवढं असताना देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आहे, महायुतीचं सरकार राज्यात आहे, त्या राहुल सोलापूरच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा देखील दाखल झाला नाही. हे काय जनतेचा नेता आहे की सरकार हे छत्रपतींच्या विचारानं आहे की नाही? काही झालेलं नाही. नाही सरकार हे बघा एक लक्षात आहे, सरकार हे महाराजांच्या विचाराचंच आहे. भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत आपण जर पाहिलं, मी त्या पक्षाचा घटक म्हणून बोलत नाही एक आणि किंवा ह्या घराण्याचा एक व्यक्ती म्हणून बोलत नाही, पण एक शिवप्रेमी म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की ह्या अगोदर अनेक वर्ष त्यांचं सरकार होतं, काँग्रेस पार्टी असेल किंवा बाकी वेगवेगळ्या पक्ष असतील. मला त्या पॉलिटिकल ह्याच्यात जायचं अँगलनी मी म्हणत नाही, पण ह्या सगळ्यांनी शिवसेना असेल हे असेल ते असेल ह्या सगळ्यांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचा उपयोग केला सत्तेत येण्याकरता. पण खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जर कोणी आचरणात आणले असतील तर भारतीय जनता पक्षाने मोदीजींच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आता जे त्यांचे संपूर्ण मित्रपक्ष आहेत या सगळ्यांनी त्यांचे विचार आता संपूर्ण म्हणजे महिलांचा बाबतीतलं जो हे असेल निर्णय असेल, तरुणांच्या बाबतीतले निर्णय असतील, वयोवृद्धांच्या बाबतीतले निर्णय असतील, या सगळ्यांच्यात शेतकऱ्यांच्या बाबतीतले असतील, या सगळ्यांचा जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते आणि त्यांना जे अभिप्रेत होतं आहे तेच त्यांनी संपूर्ण आचरणात आणलं. पण एवढा सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही, गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना. आपण करणार का? माझं म्हणणं काय एक लक्षात घ्या, खरं तर गुन्हा दाखल करण्यापेक्षा आहे ना त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे आणि त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी निश्चितपणे माझा आग्रह राहणार. तुमचं बोलणं झालं का या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांशी राज्यामध्ये? फडणवीस सरांसोबत बोलणं झालं? फडणवीस सरांचं नाही बोलीन मी आता, म्हणजे केवळ तुम्ही म्हणजे आता प्रेस समोर आहे म्हणून नाहीतर मी असं पण बोलू शकलो असतं माझं बोलणं झालं आहे. पण राजे तुम्ही भेटणार पण आहात का? कारण डिजिटल सेन्सरशिप हा खूपच गंभीर मुद्दा असणार आहे. निश्चित आहे, हो भेटणार आहे. विशेष करून महापुरुषांच्या बाबतीमध्ये तरी नाही झालंच पाहिजे, कोणी पण असू दे. त्यांच्या नकाची सर नाही आपल्याला, त्यांच्याबद्दल आपण विधान करणं म्हणजे आपल्याला ऐकी पण नाही. छावा आता मूवीचं ट्रेलर वगैरे आला होता, तो पण अशाच प्रकारचं त्याच्यामध्ये सुद्धा करण्यात मी ते उत्तेकर म्हणून जे आहेत त्यांना मी त्यांच्याशी बोललो, ते आले होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही जे ते ह्याचं लेझिमचं जे हे दाखवलं, म्हणलं एक लक्षात घ्या, म्हणलं त्यांचं आयुष्य संभाजी महाराजांचं कसं गेलं. म्हणलं केवळ तुम्ही हे जे तुम्ही हे ते म्हणले आम्ही ते सगळं सिक्वेन्स आम्ही काढणार आहे त्यातनं. म्हणलं हे तुम्ही काढाल हे ठीक आहे, पण त्याच्यामुळं आज लोकांच्या एक मनावरला एक जे काय हे झालं दुखापत झाली, तर त्याचं तुम्ही काय करणार. आणि ह्याच्या हे आणि त्या अनुषंगाने ते तुम्ही ह्या काही करून ते काढा. आणि ते म्हणले आम्ही ते काढणार आहे. ते म्हणले आणि हे करत असताना थोडंसं लोकांच्या भावना तुम्ही समजून घ्या ना, कारण की लोकांच्या भावना एखादा कोणी कसं कोणाला थांबू शकतं मला सांगा. आणि उद्या तुम्हाला जर कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण? तुम्ही, दुसरं कोण नाही. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं स्टेटस वगैरे काय जाणून घेतलं का तुम्ही किंवा विचार? नाही, त्याचं भूमिपूजनाच्या ह्याच्यासाठी निश्चित मला पण निमंत्रण होतं. मी गेलो होतो, मोदी त्यावेळेस होते. खरं तर ते आता व्हायला पाहिजे होतं, पण या पलीकडं मला असं वाटतं की
जे पैसे तिथं जे खर्च करणार आहेत त्याच्याऐवजी जेवढे किल्ले आहेत महाराजांचे किंवा त्याच्यावरती जर ते संपूर्ण जर हे केलं ते अधिक चांगलं होईल. कारण की एका ठिकाणी एवढं इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी, कारण की आता आम्ही एक शिव स्वराज्य सर्किट म्हणून संकल्पना आम्ही मांडली. त्याचं बुद्ध सर्किट किंवा मग बाकीचे अष्टविनायक सर्किट असतं. तर की ह्या संपूर्ण जे काय संपूर्ण महाराजांचे जे काय राजधान्या होत्या त्या ठिकाणी जोडणारे तिथं गेलं. त्याच्यामुळं कसं होणार की एक तर टुरिझम वाढेल, तिथल्या लोकांना रोजगार मिळेल, त्याचबरोबर तिथल्या संपूर्ण तिथल्या भागाचं संपूर्ण उत्पन्नात वाढ होईल. या त्याच्या मागचा उद्देश. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.